वक्रतुंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। Download ShareChat. आप लोग आज शिवाजी छत्रपति यही एक वीर सिपाही कहिए या राजा कहिए या एक ही जन को मिला था। छत्रपति, छत्रपति मतलब एक छत्र के नीचे सब एक राणा, और किसी राजा को नहीं मिला। और इन्होंने न कोई इनके पास साधन था, अपने माँ के प्रेरणा से इन्होंने आज महाराष्ट्र का जो एक नाम है, एक अस्तित्व है, यह हमारे महाराज शिवाजी नाते। 364 वर्ष हो गए, आज भी हम उनको याद करते हैं। पहले मैं कॉलेज में था, अभी संस्था में जुड़ा हूँ, पहली बार सोच रहा हूँ कि वहाँ इनका निधन करते थे। अब यहाँ आप लोगों को बीच में करें। आप लोगों को बहुत शुक्रिया, आपने मेरा निमंत्रण स्वीकार किया, आप लोग समय बर्बाद करके आए, ये मेरे लिए सौभाग्य की बात है। धन्यवाद। मी विराटचे म्हणतो, विराट पर्व जे इथे पोलीस अकॅडमी चालवते ते कित्येक वर्षापासून, आणि ती व्यक्ती आज ज्याने ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार बोलले आहेत ते खूप वाखाणण्याजोगे आहे, आणि त्याचा मान सन्मान ठेवून आज प्राचीन इथे दाखवलं काय करायला पाहिजे। आपल्या हातात काठी असेल किंवा नसेल, आपल्या हाताचा वापर पण तिथे आपला होऊ शकतो। तर असे आपण उडान परिवार, आणि तुमचं आम्ही ते ऍक्सेप्ट करतोय साहेब की तुम्ही जे सांगितलं की उडान परिवारातर्फे जर होत असेल तर आपण ते शिक्षण करू म्हणून, तर तुमच्यासारखे पुढे येत असतील तर आम्ही पाठी राहणार नाही, बिलकुल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। हॅलो, हे मार्शल आर्ट्स फॉर्म शिकत असताना मला पहिला वाटत होतं करू नाही करू, पण मी असं सांगेन प्रत्येक मुलीने करण्याची आज काळाची गरज आहे। कारण तुम्ही कुठेही जरा तुमची सेफ्टीची गॅरंटी तुमच्याच हातात असते, कोणी तुमच्यासाठी येईल नाही येईल सांगू शकत नाही। आता बघायला गेलं तर कालबाह्य झाले असं म्हणलं जातं, पण आजही जेव्हा सैनिकाचे शस्त्र जर ते गोळ्या संपल्या किंवा ते शस्त्र चालायच्या क्षमतेचे नसले तरी सुद्धा ते हात उचलतात। हात उचलायची ताकद ही एक प्रकारे हेच तुम्हाला देतं। हे मी स्वतः अनुभवलंय, जेव्हापासून मी हा
कोर्स कम्प्लीट केला. तर ह्याची मेन म्हणजे महाराजांची बारकाईची म्हणतात ना निरीक्षण ते एवढं की आपण सह्याद्रीतले दरीपर्यंतले माणसं आपल्याकडे जागा कमी असायची. कमीत कमी जागेत गनिमाला जास्तीत जास्त इजा कशी द्यायची त्यासाठी ही टेक्निक त्यांनी शोधून काढलेली. म्हणजे दऱ्या खोऱ्यात जर तुम्ही लपून बसलाय समोर गनिमी तर कसं त्याला मारायचं. हातात आपल्याकडे ना काही रसद आहे ना काही शस्त्र आहे ना मुघलांसारखं आपल्याकडे काही फार पैसा वगैरे असायचा. तर त्या काळात काय होते लाठी काट्या दगड गोप दोंडे हेच टेक्निकने त्यांनी कसं त्यांना सोडोकी पोळू करून सोडलं. कारण की आपल्याकडे फक्त मार्ग होता सह्याद्रीचे दरे खोरे ज्याचे रस्ते फक्त मराठ्यांना माहीत असत आणि हे जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले साहित्य. त्याचबरोबर की जो स्वराज्याचा एवढा मोठा महान महाराजांनी जो घाट घालून रचला तो खरं त्यांच्या आणि मावळ्यांच्या आणि मातीसाठी आपण आपल्या आया बहिणींसाठी आणि मातीसाठी किती झटायला हवं ही जी भावना होती त्याच्यामुळे ते शक्य झालं. धन्यवाद. मगर साहेब आहेत जे एक्साईज मध्ये होते रिटायर झाले त्यांची मुलगी प्राची मगर या इथे आलेल्या आहेत. जसं शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दानपट्टा लाठीकाठी चालवली जायची तर त्या जी प्राची मगर जी आहे प्राची जरा पुढे बेटा ही मुलगी शिवाजी पार्कला दानपट्टा आणि लाठीकाठी शिकून आलेली आहे. जसं यांची पत्नी पण आहे विराटची पत्नी पण तिथे जाते शिवाजी पार्कला. पण ते दानपट्टा शिकल्यानंतर आणि लाठीकाठी शिकल्यानंतर आम्हाला जो तुझ्यामध्ये फरक वाटला ना तो खूपच मोठा आहे. कारण बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो दानपट्टा आणि लाठीकाठी होती त्यांच्या हातात त्याच्यामुळेच त्यांनी लाखो मुस्लिम सैनिकांना मोगल सैनिकांना त्यांनी ओळखलं होतं. आणि मी म्हणजे उडान परिवारातर्फे तुझे खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो की आमची मुलगी दानपट्टा आणि लाठीकाठी शिकते आहे आणि हिमतीने ते सांगू शकते की माझ्यासमोर जर कोण आला आणि त्याने जर वेळी बाबतीत काही कामं केली तर त्याचा काठीचा आणि दानपट्ट्याचा वापर तर नाही करू शकत पण काठीचा वापर करून आणि काठीही नसेल तो कोपऱ्याचा आणि मुठीचा वापर करून काय करायला पाहिजे. प्राची प्लीज. हे शिरा ड्रायफ्रूट शिरा आणि बटाटा वडा असं हे आजचा भोग आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपण आज सबरे आप कैसा लगा क्या क्या खा रहे हैं आप. वादा बटाटा वडा क्या ना शीरा बहुत परफेक्ट है. शिरा भी परफेक्ट है एकदम शक्कर वकर एकदम मॉडर्न. क्या बात आहे यार. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे कोणी प्रसादाशिवाय जायचं नाहीये. प्राची घ्या ना थोड़ा घ्या ना थोड़ा ले लो कंचन जी प्रसाद ले लो प्रसाद ले लो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगात स्फुरण येतं. इथं नावामध्ये तेवढा दम आहे की प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 शब्दामध्ये वर्णन सांगू शकत नाही. त्यांचं आयुष्य होतं 50 वर्ष. सगळे 50 वर्ष 1630मध्ये त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यामध्ये. पण त्यांनी जे 50 वर्षामध्ये कार्य केलं हे म्हणजे प्रत्येक इस्माला प्रत्येक मानवाला एक आठवणी देण्यासारखं आहे. आणि आपल्या लहान मुलांना तर महत्वाचं म्हणजे त्यांच्या लहान वयात त्यांनी जी स्वप्न पाहिली किल्ले जिंकायचे मुघल सैनिकांना हटवायचं त्याचा आजच्या मुलांनी आदर्श घेतला पाहिजे. आजची जी पिढी आहे ती 2 शब्द म्हणजे ती जरा विचित्र मोबाईल मध्ये व्यसनांमध्ये व्यापलेली आहे. ते सगळं सोडून प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचं चरित्राचं बोलायला झालं तर सगळं अपुरं पडेल. तर इथेच आज प्राची मगर यांनी पण चांगला धडा दिला दानपट्ट्याचा. प्रत्येक महिलेला हे अभिमानात आहे. आजकाल शिकलं पाहिजे कारण आपली समाज व्यवस्था जरा त्याप्रमाणे झालेली आहे. परत एकदा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून 2 शब्द पूर्ण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद बागवे साहेब, खूप खूप छान. बागवे साहेबांपासून म्हणजे बागवे साहेब काय पुढे बोलायला मागत होते ना, तर आता मी पूर्ण करतो. जय 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 शिवाजी. आवाज जोरात पाहिजे. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. धन्यवाद धन्यवाद. बॅकग्राऊंड म्युझिक तो टाकेल, त्याला सांगतो. तू बनवतोय ना व्हिडिओ, तो टाक. ऐसा करने का तेरे को भी स्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझा जो मोठा मुलगा प्रथमेश, त्यांनी द हिंदूमध्ये शिवाजी महाराजांवर एक मोठा आर्टिकल दिलं. 2 भागात ते छापलं गेलं. म्हणजे त्याचा ते 2 प्रसंग मी सादर करत आहे. आता जे आपलं नेव्हीचं जे फ्लॅग आहे, झेंडा आहे, तो शिवाजी महाराजांचा वेळेचा आता लावला गेलाय. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते नवीन अप्रूव्ह केलंय. आणि दुसरं असं की शिवाजी महाराजांच्या वेळी डच गव्हर्नमेंट आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक करार झाला होता. एक मिनिट. तो करार जो एग्रीमेंट होता म्हणजे मराठी आणि डच या लँग्वेजमध्ये होता. तर मराठीतला जो एग्रीमेंट आहे सध्या नाही आहे, पण डच लँग्वेज आता पण ते डेन्मार्कमध्ये आहे, त्यांच्या म्युझियम मध्ये. त्याची खासियत अशी होती की शिवाजी महाराजांनी त्या एग्रीमेंट मध्ये विशेष त्याचं प्रोव्हिजन होतं. म्हणजे की शिवाजी महाराजांचं जे राज आहे तिथे कुठे पण ती गुलामगिरी म्हणजे स्लेव्हरी याला मान्यता नाही. आणि त्यांनी स्पेशल त्याचं प्रोव्हिजन केलं होतं की स्लेव्हरी किंवा गुलामगिरी कुठे पण असेल तर त्याच्यासाठी त्याला पनिश करावं लागेल, दंडित करावं लागेल. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तेव्हा म्हणजे स्लेव्हरी हा गुलामगिरी एक कॉमन अप्रोच होता समाजात की प्रत्येक जागी गुलामगिरी याला मान्यता होती. इस्लामिक नेशनमध्ये होतं, इव्हन ख्रिश्चन नेशन्स मध्ये होतं. पण शिवाजी महाराजांनी स्पेशली असं सांगितलं की कुठे पण याला आम्ही परवानगी देणार नाही. असं मोठं राज्य होतं. त्यामुळे आपण त्याला आठवण करतो आणि सन्मानाने म्हणतो की गो ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद धन्यवाद केर साहेब धन्यवाद, आपले आभार. हॅलो. आता मी खरं म्हटलं तर 2 मिनिटं ती काय काय हे करणार आहे. दानपट्टा नाही आता सध्या, पण ती लाठी गाठी. आता लक्ष द्या इथे. छत्रपती शिवाजी घ्या, व्हिडिओ घ्या. मुगलों की ताकत के जिसने गरमारों से तोला था, हर पत्थर में आग लगी थी,
हर पर्वत एक तोला था, हर पत्थर पे लाग लगी थी, हर पत्थर पे झोला था। बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला। क्या बात है। शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। ये अपना राजपुताना नागी से तलवारों से, जिसने सारा जीवन काटा बंसी तीर कटारों से। ए प्रताप का वतन पराए आजादी के नारों से, फूल पड़ी थी यहाँ हजारों पत्नियां अंगारों। क्या बात है। प्रताप ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जलियांवाला बाग पे देखो जहीं चली थी गोलियां, ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की गोलियां। एक तरफ बंदूकें दंडन, एक तरफ की गोलियां, मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां। यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपने जान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। क्या बात है। क्या मानसा खावया अन्न नाही, वीडियो निकाल रहे हैं। पांघरून तेही नाही, घर कराया सामग्री नाही, हो कल्पना बेन। विचार सुचेना બધા પાછળ પડી જશે। મેં તો 10 કરોડ મોકલા, એક બંગલો ને ગાડી ને બધું માની। हाँ बैठो बैठो ना, बैठो ना। हाँ प्रभु जी, जय शिवाजी। क्या बात है, जय शिवाजी। अदृश्य शिवशक्तीला तुम्हाला काय बोलायचं बोला ना। अभी करता आप लोग आज शिवाजी छत्रपति यही एक वीर सिपाही कहिए या राजा कहिए या एक ही जन को मिला था। छत्रपति, छत्रपति मतलब एक छत्र के नीचे सब एक राणा, और किसी राजा को नहीं मिला। और इन्होंने न कोई इनके पास साधन था, अपने माँ के प्रेरणा से इन्होंने आज महाराष्ट्र का जो एक नाम है, एक अस्तित्व है, यह हमारे महाराज शिवाजी नाते। 364 वर्ष हो गए आज भी हम लोग उनको याद करते हैं।
पहले मैं कॉलेज में था, अभी संस्था में जुड़ा हूँ पहली बार। सोच रहा हूँ कि वहाँ इनका निधन करते थे, अब यहाँ आप लोगों को बीच करें। आप लोगों को बहुत शुक्रिया, आपने मेरा निमंत्रण स्वीकार किया, आप लोग समय बर्बाद करके आए, ये मेरे लिए सौभाग्य की बात है। धन्यवाद। मी विराजचे म्हणतो, विराज पर्व जे इथे पोलीस अकॅडमी चालवते ते कित्येक वर्षापासून, आणि ती व्यक्ती आज ज्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार बोलले आहेत ते खूप वाखाणण्याजोगे आहे, आणि त्याचा मान सन्मान ठेवून आज प्राचीन इथे दाखवलंच काय करायला पाहिजे। आपल्या हातात काठी असेल किंवा नसेल, आपल्या हाताचा वापर पण तिथे आपला होऊ शकतो। तर असे आपण उडान परिवार, आणि तुमचं आम्ही ते ऍक्सेप्ट करतोय साहेब, की तुम्ही जे सांगितलं की उडान परिवारातर्फे जर होत असेल तर आपण ते शिक्षण करू म्हणून, तर तुमच्यासारखे पुढे येत असतील तर आम्ही पाठी राहणार नाही बिलकुल, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। हॅलो, मी मार्शल आर्ट्स फॉर्म शिकत असताना मला पहिला वाटत होतं करू नाही करू, पण मी असं सांगेन प्रत्येक मुलीने करण्याची आज काळाची गरज आहे। कारण तुम्ही कुठेही जरा तुमची सेफ्टीची गॅरंटी तुमच्याच हातात असते, कोणी तुमच्यासाठी येईल नाही येईल सांगू शकत नाही। आता बघायला गेलं तर कालबाह्य झाले असं म्हणलं जातं, पण आजही जेव्हा सैनिकाचे शस्त्र जर ते गोळ्या संपल्या किंवा ते शस्त्र चालायच्या क्षमतेचे नसले तरी सुद्धा ते हात उचलतात। हात उचलायची ताकद ही एक प्रकारे हेच तुम्हाला देतं, हे मी स्वतः अनुभवलंय जेव्हापासून मी हा कोर्स कम्प्लीट केला। तर ह्याची मेन म्हणजे महाराजांची बारकाईची म्हणतात ना निरीक्षण, ते एवढं की आपण सह्याद्रीतले दरी खोऱ्यातले माणसं, आपल्याकडे जागा कमी असायची, कमीत कमी जागेत गनिमाला जास्तीत जास्त इजा कशी द्यायची त्यासाठी ही टेक्निक त्याने शोधून काढलेली। म्हणजे दऱ्या खोऱ्यात जर तुम्ही लपून बसलाय समोर गनिम येतं तर कसं त्याला मारायचं, हातात आपल्याकडे ना काही रसद आहे ना काही शस्त्र आहे, ना मुघलांसारखं आपल्याकडे काही फार पैसा वगैरे असायचा। तर त्या काळात काय होते, लाठी काट्या दगड भोक दोंडे हेच टेक्निकने त्यांनी कसं त्यांना सोडोगी बोळू करून सोडलं। कारण की आपल्याकडे फक्त मार्ग होता सह्याद्रीचे दरे खोरे, ज्याचे रस्ते फक्त मराठ्यांना माहीत असत, आणि हे जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले साहित्य, त्याचबरोबर की जो स्वराज्याचा एवढा मोठा महान महाराजांनी जो घाट घालून रचला, तो खरं त्यांच्या आणि मावळ्यांच्या आणि मातीसाठी आपण आपल्या आया बहिणींसाठी आणि मातीसाठी किती झटायला हवं ही जी भावना होती त्याच्यामुळे ते शक्य झालं। धन्यवाद। मगर साहेब आहेत जे एक्साईजमध्ये होते, रिटायर झाले, त्यांची मुलगी प्राची मगर या इथे आलेल्या आहेत। जसं शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दानपट्टा लाठीकाठी चालवली जायची, तर त्या जी प्राची मगर जी आहे, प्राची जरा पुढे बेटा,
ही मुलगी शिवाजी पार्कला दानपट्टा आणि लाठीकाठी शिकून आलेली आहे. जसं यांची पत्नी पण आहे, विराटची पत्नी पण तिथे जाते शिवाजी पार्कला. पण ते दानपट्टा शिकल्यानंतर आणि तू लाठीकाठी शिकल्यानंतर आम्हाला जो तुझ्यामध्ये फरक वाटला ना तो खूपच मोठा आहे. कारण बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो दानपट्टा आणि लाठीकाठी होती त्याच्या हातात, त्याच्यामुळे त्यांनी लाखो मुस्लिम सैनिकांना, मुघल सैनिकांना त्यांनी उडवलं होतं. आणि मी म्हणजे उडान परिवारातर्फे तुझे खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो की आमची मुलगी हे दानपट्टा आणि लाठीकाठी शिकते आणि हिमतीने ते सांगू शकते की माझ्यासमोर जर कोण आला आणि त्याने जर वेळी बाबतीत काही कामं केली तर त्याचा काठीचा आणि दानपट्ट्याचा वापर तर नाही करू शकत, पण काठीचा वापर करून, आणि काठी नसेल तो कोपऱ्याचा आणि मुठीचा वापर करून काय करायला पाहिजे. प्राची प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगात स्फुरण येतं. नुसतं नावामध्ये तेवढा दम आहे की प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 शब्दामध्ये वर्णन सांगू शकत नाही. त्यांचं आयुष्य होतं 50 वर्ष, सगळे 50 वर्ष. 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यामध्ये. पण त्यांनी जे 50 वर्षामध्ये कार्य केलं हे म्हणजे प्रत्येक इस्माला, प्रत्येक मानवाला एक आठवणी देण्यासारखं आहे. आणि आपल्या लहान मुलांना तर महत्वाचं म्हणजे त्यांच्या लहान वयात त्यांनी जी स्वप्न पाहिली, किल्ले जिंकायचे, मुघल सैनिकांना हटवायचं, त्याचा आजच्या मुलांनी आदर्श घेतला पाहिजे. आजची जी पिढी आहे ती 2 शब्द म्हणजे ती जरा विचित्र मोबाईलमध्ये व्यसनांमध्ये व्यापलेली आहे. ते सगळं सोडून प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचं चरित्राचं बोलायला झालं तर सगळं अपुरं पडेल. तर इथेच आज प्राची वगैरे यांनी पण चांगला धडा दिला दानपट्ट्याचा. प्रत्येक महिलेला हे अभिमानात आहे. आजकाल शिकलं पाहिजे, कारण आपली समाज व्यवस्था जरा त्याप्रमाणे झालेली आहे. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून 2 शब्द पूर्ण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बागवे साहेब, खूप खूप छान. बागवे साहेबांपासून म्हणजे बागवे साहेब काय पुढे बोलायला मागत होते ना, तर आता मी पूर्ण करतो. जय 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 शिवाजी. आवाज जोरात पाहिजे. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. धन्यवाद. धन्यवाद. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 राजा. शिवमहाराज 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 राजा. शिवमहाराज 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 राजा. शिवमहाराज 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 राजा. शिवमहाराज. हितपाय ठेवण्यांदी चर. 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाली. मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान. सम्राट बी झालं किती, आलं किती चक्रवर्ती, तूच एक छत्रपती शिव.